पोलमध्ये आकडे आहेत आणि तुमचे आकडे साधर्म्य आहे का? मी जे फील्डवरती जे गेलो आणि विदर्भ विशेषतः हिंगोली परभणी आणि उत्तर महाराष्ट्र आणि विशेषतः मुंबईमध्ये आपण जर पाहिलं की हे जसं सर्वे आमचे होते तसे सर्वे BJPकडे आणि विशेषतः सत्ताधाऱ्यांकडे पण होते आणि त्यातला फरक हे जाणवत होता आणि म्हणून तुम्ही बघितलं असेल नेगेटिव्ह इन्कम्बन्सी काढण्यासाठी त्यांनी उमेदवार पण बदलण्याचा निर्णय घेतला आणि मेजर फॅक्टर्स तुम्ही जर पाहिले असेल तर इकडे जे आपण बघितलं असेल की त्यांचा कॅडर थोडा मागे होता. विशेषतः महाविकास आघाडीचा डू अँड डाय अशी कॅडरांची एक रचना झाली होती आणि ही निवडणूक मतदारानेच हातात घेतली की काय अशातला एक होता आणि म्हणून मोठ्या प्रमाणावरती इनफायटिंग्स आपल्याला पाहायला मिळाले नाही. महाविकास आघाडीमधून वरिष्ठ स्तरावरती जरी असले तरी देखील खालचे कार्यकर्त्यांची एक पूर्ण निश्चितपणे गाठ होती किंवा काही जरी झालं तरी आपल्याला ही अस्तित्वाची लढाई ती लढायची आणि पूर्ण ताकदीने शिवसैनिक असतील पवारसाहेबांचे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते असतील आणि काँग्रेसचे कार्यकर्त्यांनी एक दिलाने एक संघाने केल्यामुळेच विदर्भामध्ये गेन होताना काँग्रेस पाहायला मिळतोय. आम्ही होतोय उत्तर मराठवाड्यामध्ये आपण गेन होताना पाहतोय. मुंबईमध्ये पण गेन होताना पाहतोय आणि समाधानकारक आहेत. आणि मी वैयक्तिक ॲनालायसिस केलं होतं की 24 ते 30च्या दरम्यान आम्ही महाविकास आघाडी राहू असं माझा वैयक्तिक ॲनालायसिस होतं. 25च्या वरती ते गेलो तर बोनसच समजा असा, कारण फील्डवरची जी परिस्थिती जी मी पाहत होतो आणि त्यातून असे जे एक्झिट पोल येत आहेत एका बाजूला समाधानकारक जरी असते तरी देखील शेवटी हे एक्झिट पोल आहे. ॲक्च्युअल काय झालेले आहेत किंवा काय त्याचे जी निवडणुकीची जी शेवटची यंत्रणा आहेत. कारण तुम्ही बघा प्रशासकीय कुठची यंत्रणा आमच्याबरोबर नाही, धनशक्ती नाही, काही नसताना पण पक्षाचं चिन्ह नाही, रिसोर्सेस नाहीत, पाहिजे तसे चांगले उमेदवार आमच्याकडे याहीपेक्षा येऊ शकले असते किंवा आले आहे त्याहीपेक्षा चांगले मिळू शकले असते. असं असताना पण